एक लग्न असेही नवीन पर्व भाग दुसरा. लेखिका वैशाली गुरव. सादर करते एव्ही टॉक्स. समोर सेमिनार चालू होता. समीरचे सहज लक्ष शर्वरीकडे गेले तर तिच्या चेहऱ्यावरचे भाव त्याला वेगळेच काही सांगत होते. तिची नजर त्याच्याकडे जाताच तिने त्याला पाहून स्माईल केले, जणू काहीच झाले नाही. पण तो तिचा बॉस त्यांच्याकडेच पाहत होता. समीरचे लक्ष जाताच त्याच्याकडे पाहत हसला. पण नंतरही असं 2-3दा घडले. त्याचे लक्ष जेव्हा जेव्हा जायचे तेव्हा तिचा बॉस त्यांच्याकडेच पाहत असलेला दिसायचा. हे वारंवार घडते लक्षात येताच त्यालाही थोडं ठीक वाटले नाही. लंच ब्रेक झाला आणि ते लंचला जायला उठणार तर समीर चल ना पटकन जाऊयात म्हणत ती त्याला ओढतच घेऊन आली. जेवायला बसल्यानंतर तिचं असं वागणं पाहून जेवायला बसताना समीरने स्वतःच विषय काढला. काय झालंय शरू? तू काही लपवतेस का माझ्यापासून? नाही अरे असं काही. असं का विचारतो आहेस तू? समीर म्हणतो, मला काहीतरी नक्कीच गडबड वाटतेय. तू स्वतः सांगणार आहेस का? तू आधी तर सांगितले नव्हतेस. तुझा बॉस पण असणार आहे आणि तो दिसला की अशी पळत का आहेस? काही प्रॉब्लेम आहे का? समीर आधी जेवण तर करून घे, मग बोलूयात का? पण तू जेवल्यानंतर तरी नक्की सांगणार आहेस का? तो विचारतो. हो प्रॉमिस. ओके जेव मग. दोघांनी जेवण करून घेतले आणि त्यानंतर ते दोघं त्या सेमिनारला जाणार त्याआधी तो तिला घेऊन साईडला गेला, जिथे फक्त ते दोघेच होते. इथे का आणलंय तू? सांगणार आहेस का आता तरी मला? तो तिच्यासमोर येऊन उभा राहिला आणि तिच्या डोळ्यात पाहत विचारू लागला. समीर अरे हे बघ, असं काही झालं नाही. सॉरी, म्हणजे तो नवीन बॉस मला नाही आवडत. इतकंच आहे? तो विचारतो. समीर कसं सांगू तुला? त्या दिवशी त्याने प्रेझेंटेशनसाठी मला त्याच्या केबिनमध्ये बोलावलं आणि अचानकपणे मागे उभा राहून खांद्यावर हात ठेवला. मला नाही आवडलं ते. मी सरळ बोलले त्याला, तुम्ही दुसऱ्या कोणाची हेल्प घ्या. त्यानंतर तो सॉरी म्हणाला. तसा काही त्रास नाही दिला पुन्हा, पण तेव्हापासून काही ना काही कारणाने तो केबिनमध्ये बोलावतो. मला नाही आवडत म्हणून तो. ती त्याच्या टायसोबत खेळत खाली पाहत बोलत होती. आणि हे कधी सांगणार होतीस मला? काही प्रॉब्लेम क्रिएट झाल्यावर? मी तुला आधीच बोललो होतो ना, कोणी त्रास देत असेल तर सांग. पण समीर काय सांगणार होते तुला? त्यानंतर असं काही झालं नाही, नाहीतर बोलणारच होते रे. काहीतरी झाल्यावर शर्वरी? नाही, मला नाही आवडलं हे तुझं वागणं. बोलू नकोस तू माझ्याशी, समीर म्हणाला. समीर तू लगेचच इतका काय चिडतोय? ती जरा पॅनिक होत म्हणाली. मला आता या विषयावर नाही बोलायचं. चल उशीर होतोय, सेमिनारसाठी आलोय आपण, म्हणत तो निघाला. समीर अरे थांब, माझं ऐक तरी. चिडलेला तो न ऐकताच पुढे आणि ती त्याच्या बरोबरीने चालत होती. सेमिनार चालू असणाऱ्या ठिकाणी ते दोघेही आपापली खुर्ची पकडून बसले. पण तो चिडला आहे हे तिला हर्ट होत होतं आणि ती त्याच्याकडे पाहत होती. सेमिनार समोर चालू आहे शरू, पुढे बघ, समीर म्हणाला आणि मनात नसतानाही ती पुढे पाहू लागली. सेमिनार संपला आणि आता घरी निघायचं तर तिला वॉशरूममध्ये जायचं होतं. मी आले म्हणत ती गेली आणि तो तिची वाट पाहत तिथेच बाजूला थांबला. इकडे ती वॉशरूममधून येतेय तर तिचा हात पकडून तिला एका साईडला आणलं गेलं. गोंधळलेली ती पाहते तर तिचा बॉस होता. काय करताय तुम्ही सर?
माझा हात सोडा. अच्छा, म्हणजे तू नवरा येणार होता म्हणून तयार झालीस तर. दिसतेस त्यापेक्षा खूप हुशार आहेस ग. हो, कळलं ना आता. मग सोडा. तुम्हाला शोभतं का आपल्या एम्प्लॉई सोबत हे असं वागणं? हे बघ, नीट सांगतोय. मी तुला पाहिलं त्या दिवशी मला तू आवडली. मी म्हटले तुझ्या मनाने होऊ दे. 1 मिनिट. तुम्ही चुकीची समजत आहात मला. मी अशा टाईपची मुलगी नाही, कळलं ना? नाही म्हणून तर. हे बघ, चांगलं सांगतोय. तुला ऐकायचं तर ऐक, नाहीतर स्वतःच्या पायावर स्वतः दगड मारून घेशील. म्हणजे मी सांगतोय ते ऐकायचं. आणि नाही ऐकलं तर? ती म्हणाली. नाही ऐकलं तर म्हणण्यापेक्षा ऐकलं तर तुला प्रमोशन मिळेल, सॅलरी हाईक आणि पुढे मला ऐकायचंही नाही. मिस्टर अमेय, तुमच्याकडेच ठेवा तुमचे प्रमोशन, सॅलरी हाईक आणि व्हॉटेवर. ती म्हणाली. मी तुला संधी देतोय. माय फुट. असल्या संधीची तुम्हाला गरज असेल, मला नाही. तुला नाही वाटत का तू जास्त बोलत आहेस? असं म्हणत तिच्या जवळ जाऊ लागला. तसं तिने त्याला ढकलले आणि एक जोरदार थप्पड लगावली. तिथे 1 मिनिटही न थांबता धावत येऊ लागली. इकडे बराच वेळ समीर तिची वाट पाहत होता. ती येईना म्हणून वॉशरूमच्या दिशेने येऊ लागलेला आणि ती धावतच येत होती. जी त्याला दिसली ती येऊन डायरेक्ट त्याला बिलगली. शर्वरी, काय झालं? किती वेळ लागलाय तुला? मला सांगणार आहेस का काय झालं? तो एकटाच बोलत होता आणि घाबरलेली ती रडत होती. त्याला इतकं घट्ट पकडलं होतं आणि सोडतही नव्हती. तेवढ्यात तो बॉसही समोरून निसटला. काहीतरी गडबड झाली असणार एवढंच त्याला कळत होतं. शर्वरी, मी काय विचारतोय, काय झालंय? तो बॉस. काय केलं त्यांनी? 1 मिनिट. चल आधी आपण आपल्या कारकडे जाऊ. तो तिला कारकडे घेऊन आला आणि तिला कारमध्ये बसवून तोही बसला. हे पाणी घे म्हणत तिला पाणी दिले. ती पाणी पीत होती. तिला असं पाहून त्याचं मन तीळ तीळ तुटत होतं. शरू, यासाठी म्हणत असतो मला सांगत जा गं आधीच. बरं, तू नॉर्मल हो आधी आणि सांग बरं काय झालं. मी उद्याच रिझाईन देणार समीर. मला नकोय हा जॉब. तो मला धमकी देत होता. मी सांगतो तसं ऐकलेस तर म्हणे प्रमोशन आणि सॅलरी हाईक. मी इतकी फालतू वाटले का त्याला? तिला पुन्हा रडू येऊ लागलं. तसं त्यांनी तिला जवळ घेतले. तू शांत हो, आपण बघू काय करायचं. मी आहे ना तुझ्यासोबत. कुठे? किती चिडलास तू मगाशी. माझं लक्षही लागत नव्हतं त्या सेमिनारमध्ये. आता उद्या मी काय प्रेझेंटेशन देणार? मी आहे अजून. मीही तिथेच होतो ना. तो सांगतो. समीर, मला खूप टेन्शन आलंय रे. आता निघूयात, चल. घरी गेल्यावर बोलू. पण मला सगळं सांगत जा हा इथून पुढे. शेवटचं सांगतोय. हो, कळलं रे म्हणत खिडकीतून बाहेर पाहू लागली. घरी येईपर्यंत दोघेही शांतच होते. येतानाच बाहेरून जेवण करून ते घरी आले. घरी आल्यावर दोघंही फ्रेश झाले. पण समीर शांत होता आणि जास्त बोलत नव्हता. तिला मात्र त्याचं असं गप्प राहणं त्रास देत होतं. तो त्याच्याच विचारात काही करत होता आणि ती त्याला जाऊन बिलगली. चल, मला झोप आली आहे, आवरू दे पटकन. तिची पकड सोडत तो म्हणाला. तू असा वागणार आहेस का आता माझ्याशी? ती त्याच्या समोर जाऊन उभी राहिली. मी कुठे काय वागतोय? तो बेडमधून ब्लँकेट काढत बोलला. हे
हेच. मला नाही सहन होता समीर. तू असा बोलतोस का माझ्याशी रोज? तू पण असं काही लपवत नाही ना? तो बेडवर बसत बोलला. म्हणजे अजूनही तुझा राग गेला नाही ना? आय प्रॉमिस ना समीर, पुन्हा एकही गोष्ट नाही लपवणार. आता तरी बोलणार आहे नीट माझ्याशी. ती त्याच्या समोर बसत बोलली. नक्की? बघा, काही म्हणजे काहीच नाही. हो रे, ती म्हणाली आणि त्याने तिला जवळ घेतले. चल झोप शांत आता. आपण करू काहीतरी त्या बॉसचे. पण काय रे समीर, आता काय करायचं रे? मी तर रेजिग्नेशन द्यायचं म्हणतीये. समीर, उद्या मला नाही जाऊ वाटत रे ऑफिसमध्ये. ती झोपता झोपता म्हणाली. तो ब्लँकेट ओढून घेत तिच्या जवळ येऊन केसांवरून हात फिरवत म्हणाला. शरू, आता कसलाही विचार करू नकोस. आपण सकाळी बोलू. मी आहे ना तुझ्यासोबत. तो म्हणाला आणि ती त्याला घट्ट बिलगून झोपली. सकाळी जाग आली ती नेहमीच्या गजरने. शर्वरी ऑफिसमध्ये जाण्यासाठी नेहमीप्रमाणे आवरू तर लागली, पण तिला टेन्शन आलेलं. समीर त्याचा तो आवरून तयार होत होता. अजूनही काय करायचं हे दोघांच्यातही बोलणं झालं नव्हतं. सगळं आवरल्यानंतर तो डायनिंग टेबलवर येऊन बसला. शरू, झालं का ग? हो, आलेच, म्हणत ती नाश्ता घेऊन आली. त्याला वाढून दिला आणि ती स्वतःला मात्र न घेताच बसली. तेही विचारात गढून गेलेली. तिला पाहून समीरने चमच्याने तिला भरवायला हात पुढे केला. तशी ती भानावर आली. काय? खा ना तू. का? तुला नाही खायचं का? अरे माझा मूड नाही, तू घे खाऊन. शरू, अजूनही तोच विचार करते आहेस? हे बघ, मी आहे ना तुझ्यासोबत. तू नको ना विचार करू आता. आणि त्या बॉसचे पूर्ण नाव सांग, मी बघतो काय करायचे ते. तिचा हात हातात घेऊन तो बोलला. त्याचे नाव अमेय चौधरी. पण तू काय करणार आहेस काय नक्की? ते नंतर सांगतो. आधी नाश्ता करून घे, नाहीतर मला पण नकोय. काय वेडा आहेस का? बरं, घेतेय मी. हे बघ, खा आता तरी. आवर, लेट नाही का होत आता? ती स्वतःला नाश्ता वाढून घेत म्हणाली. आणि ऐक, नॉर्मली ऑफिसमध्ये जा, जशी नेहमी जातेस. काही वाटलं तर मला सांगशील. तो म्हणाला. पण समीर, आणखी एक सांगायचं राहिले. म्हणजे काल तो ज्या पद्धतीने वागला त्याने मला खूप चीड आलेली. मी त्याला एक ठेवून दिली. मला नाही वाटत आता तो शांत बसेल. काय? आणि हे आत्ता सांगतेस मला? शर्वरी, आता सांगितले ना. आणि काय करायला हवं होतं ना मग मी? नाहीतर त्याने मला ग्रँटेड घेतलं असतं. ती म्हणाली. हो, बरं ठीक आहे, पण काळजी घे आणि मला फोन कर काही वाटलं तर. म्हणत ती नाश्ता करू लागली. तो नाश्ता करून बेडरूममध्ये निघून गेला. तिने स्वतःला घेतलेला नाश्ता कसाबसा संपवला आणि बाकीचे किचनमध्ये ठेवून तिची बॅग घ्यायला बेडरूममध्ये आली. पाहते तर तो आरशासमोर तयार होत होता. तिथेच बेडवर बसून ती त्याच्याकडे एकटक पाहत होती. त्याचे लक्ष तिच्याकडे जाताच तो म्हणाला. काय झालं शर्वरी डिअर? तू तर किती स्ट्रॉंग आहे ना. आठव कॉलेजमध्ये कशी होतीस? हो रे, माहीत आहे. पण आता बहुतेक तुझ्यावर डिपेंड झालीये मी समीर. म्हणतच ती त्याला जाऊन बिलगली. हो का? बरं ठीक आहे. चल, उशीर होतोय आपल्याला. तिला कपाळावर किस करत तो बॅग घेऊन निघाला आणि तीही निघाली. नेहमीप्रमाणे तिला ऑफिसमध्ये पोहोचवल्यावर तिला सोडून निघणार तर ती पुन्हा त्याला बिलगली.
टेक केअर म्हणत तो निघाला आणि ती मानेने हो म्हणत तो जाईपर्यंत तिथेच थांबली. मोठा श्वास घेतला आणि आज जे काही होईल त्याला सामोरे जायला तयार झाली. ऑफिसमध्ये येताच तिला नताशा भेटली. गुड मॉर्निंग शर्वरी. गुड मॉर्निंग. काय मग कसा झाला सेमिनार? नताशा विचारते. हो छानच ग. चल लॉग इन करायचं आहे, ब्रेकमध्ये बोलू. हो चल बाय म्हणत स्वतःच्या जागेवर बसत तिने आपले काम नेहमीप्रमाणे सुरू केले. काही वेळ झाला असेल तोच समोरून बॉस अमेय आले. गुड मॉर्निंग शर्वरी. गुड मॉर्निंग. त्याच्याकडे न बघताच ती बोलली. काल गेलेलो त्या सेमिनारचे प्रेझेंटेशन रेडी हवंय मला 11 पर्यंत. आणि आणखी एक काम आहे तर केबिनमध्ये या. ओके सर. तिने रागात स्माईल करत त्याच्याकडे एकवार पाहिले आणि पुन्हा काम करू लागली. तसा तोही निघून गेला आणि तिने लगेचच समीरला फोन लावला. तो रिंग होत होता. त्याने उचलला नाही म्हणून पुन्हा एकदा लावला. तो मात्र त्याने पहिल्या रिंगमध्येच उचलला. तशी ती फोन घेऊन बाहेर गेली. हॅलो समीर, पोहोचलास का? फोन का उचलत नव्हतास? अगं हो, कार पार्क करत होतो. काय झालं? अरे आत्ताच मला तो केबिनमध्ये बोलवून गेलाय. आणि तू मला कालच्या सेमिनारचे डिटेल्स देणार होतास ना? हो मी पाठवतो, माझ्या डेस्कवर तर जाऊ दे, तो म्हणाला. समीर अरे मला भीती वाटते त्याच्या केबिनमध्ये जायची. डोंट वरी. जेव्हा आत जाशील तेव्हा एकच काम कर, मला कॉल कर आणि तो फोन कॉल रेकॉर्ड कर आणि बिंदास जा. तो काही नाही करू शकत तिथे आणि मी आहेच ना. ओके. मला तेवढं पाठव तू आठवणीने. आणि थँक्स. थँक्स? तो म्हणाला. आय मीन लव्ह यू. हां लव्ह यू टू. बाय, काळजी घे. हसत म्हणत त्याने फोन ठेवला. ती तिच्या जागेवर येऊन तिच्याजवळ कालच्या जेवढ्या डिटेल्स होत्या त्यावर प्रेझेंटेशन बनवू लागली. पुन्हा डेस्कवरचा लँडलाईन रिंग झाला. तसा तिने उचलला. मिसेस शर्वरी, तुम्हाला बोलवलं होतं मी. हो आले म्हणत ती गेली. समीरने म्हटल्याप्रमाणे केबिन बाहेर समीरला फोन लावला तर तो उचलत नव्हता. शेवटी तिने त्याचं बोलणं साध्या रेकॉर्डिंगवर लावले आणि आत गेली. मे आय कम इन? येस मिसेस शर्वरी. गेल्या 5 वर्षांचा डेटा हवाय मला. तो MIS आजच्या आज हवाय. दुपारी भेटला तर चांगलेच, पण नाही जमलं तर निदान आज घरी जाण्यापूर्वी तरी हवा आहे. ओके. एनिथिंग एल्स? ती रागानेच म्हणाली. ते सांगतात आधी एवढं तर काम करून दे, मग हवं तर आणखी काम देतो. आता यू जस्ट वेट अँड वॉच. माझ्यावर हात उगारलायस तू. खूप मोठी चूक केली आहेस. तुमचं झालं असेल तर मी निघते. 1 मिनिट. आणखी एक. हे सगळं काम करत असताना रोजचं काम सुद्धा झालं पाहिजे, तो म्हणाला आणि ती तिथून निघून आली. नेहमीचे काम ते प्रेझेंटेशन आणि आता हा MIS. तिला माहीत होते की तो मुद्दामून तिला त्रास देण्यासाठी हे सर्व करतोय. 2 मिनिटं डोळे मिटून जागेवरच ती बसून राहिली. स्वतःला तयार करत होती तोच नताशाही आली. चल कॉफी घ्यायला येतेस? सॉरी नताशा, अगं आज मला खूप काम आहे, तू जा. चल ग, असं इतकं काम करून काय होणार आहे? कम ऑन. ती तिला जबरदस्तीने उठवून घेऊन गेली. आणि काय ग, आज अचानक एवढं कसलं काम आहे ग तुला की कॉफी प्यायलाही येत नव्हतीस?
नताशा विचारते. अगं काय सांगू, तो नवीन बॉस खूप त्रास देतोय. ओ म्हणजे? त्याचं बिहेवियर नीट नाही ग. काल सेमिनारला त्याला दिली एक ठेवून, म्हणून तर त्यांनी आता मुद्दाम खूप सारं काम दिलंय, शर्वरी सांगते. काय सांगतेस? तू समीरला सांगितले का? हो, काल तोही होता त्या सेमिनारला. तो म्हणालाय नको काळजी करू. नताशा म्हणते, मग ठीक आहे, तो करेलच काहीतरी, पण तू जपून राहा. तुला काही मदत लागली तर मला सांग. हो. तरी म्हटलं काही दिवसांपासून पाहते तू एवढी टेन्शनमध्ये का आहेस? ती म्हणत होती. एवढ्यात समोर तो बॉसही आला. तो तिलाच पाहत होता. बघ, शैतान का नाम लिया और शैतान हाजिर, ती तिच्या कानात म्हणाली. अच्छा, हा आहे का तो? ओ. बरं नताशा, चल मी निघते, मला खूप काम आहे ग, शर्वरी बोलते. अगं थांब, करशील ग, 2च मिनिटं थांब, ही कॉफी तर संपू दे, म्हणत तिने तिचा हात पकडला आणि तिला थांबवलं. नताशाने उरलेली कॉफी संपवली आणि कप डस्टबिनमध्ये टाकायला जाणार म्हणून वळली आणि मुद्दामून त्या तिच्या बॉसला धडकली. तशी त्यात असलेली थोडी कॉफी त्याच्या अंगावर सांडली. काय चाललंय? तुम्हाला दिसत नाही का? ओ, सो सॉरी हां सर, चुकून झालं. काय चुकून झालं? मॅनर्सलेस, म्हणत तो तिथून निघून गेला. आणि हे असं काही नताशाने तिच्यासाठी केलेलं पाहून, ती बॉसची झालेली फजिती पाहून शर्वरीला खूप हसायला आलं. एकमेकींना टाळी देत दोघीही हसू लागल्या. चल निघायचं, नताशा म्हणाली. हो, जावं तर लागेल, खूप काम आहे ग. पण लक्षात ठेव, मी आहे तुझ्यासोबत. त्याला अजून माहिती नाही बहुतेक आपण काय चीज आहोत. हो, म्हणजे काय. बरं चल जाऊया आता. दोघीही हसत आपल्या जागेवर येऊन काम करू लागल्या. आज नेहमीचे काम आणि प्रेझेंटेशन शर्वरीने तयार केले, पण MIS मात्र व्हायला वेळ लागत होता. कारण त्यासाठी लागणारी माहिती ही बऱ्याच जणांकडून घ्यावी लागत होती आणि ती मिळायला वेळ लागत होता, कारण ती 5 वर्षापूर्वीची होती. आणि त्याचमुळे निघायची वेळ झाली तरी शर्वरी अजूनही कामच करत होती. हळूहळू एक एक करत सगळेच जाऊ लागले. नताशाही तिला भेटून निघून गेली. समीरचा तेवढ्यात कॉल येऊ लागला. तो तिने उचलला. शर्वरी, आवरलं का तुझं? मी निघतोय. समीर, अरे त्याने मला काम दिले आहे, जे आज पूर्ण होणं शक्यच नाही, आणि मला म्हणाला आहे घरी जायच्या आधी हवंय म्हणून. तो मुद्दाम करतोय हे. तो अजूनही आहे का केबिनमध्ये? समीर विचारतो. माहीत नाही. बरं ते चेक कर एकदा, आणि पुन्हा काही त्रास तर नाही ना दिला? नाही, पण हेच काम दिलंय न संपणारं, ती सांगते. बरं ठीक आहे, मी निघतोय. तिथे तुझ्या ऑफिस बाहेर येऊन थांबतोय. ओके, मी तोपर्यंत जेवढं पूर्ण होईल तेवढं करते. मला कॉल कर इथे आल्यावर. हो ठीक आहे. तिने फोन ठेवला आणि उरलेलं काम करू लागली. पुन्हा भेटूया पुढील भागात. काळजी घ्या, आनंदात रहा. आपल्या लाडक्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. कथा लाईक करा आणि प्रतिक्रिया जरूर नोंदवा. थँक्यू.